लग्नानंतर अवघ्या 2 महिन्यांतच मी परदेशात गेलो. जेव्हा जेव्हा मी घरी फोन करायचो तेव्हा माझी आई माझ्या बायकोबद्दल वाईट बोलू लागायची. माझ्या बायकोला अचानक असं काय झालं होतं की ती तिच्याबद्दल तक्रार करू लागली, याचं मलाही आश्चर्य वाटलं. हळूहळू माझा आईच्या बोलण्यावर विश्वास बसू लागला आणि मी माझ्या बायकोला फोन करणं पूर्णपणे बंद केलं. मग 4 वर्षांनी जेव्हा मी घरी परत आलो तेव्हा माझ्या बायकोला पाहून मला खूप आश्चर्य वाटलं, कारण ती पूर्णपणे कृश आणि निर्जीव झाली होती. मी माझ्या बायकोशी बोललो नाही. दुसऱ्या दिवशी नवरात्री चालू होती. कन्याला जेवण भरवलं जात होतं. तिने पूर्ण 9 दिवस उपवास केला होता. या आनंदात मी तिला खोलीत घेऊन गेलो आणि तिला आशीर्वाद द्यायला गेलो. पण माझे डोळे तिला पाहून खोलीच्या खोलीच राहिले, कारण ती. हे या कथेचं शीर्षक होतं. आता संपूर्ण कथा ऐका. माझं नाव राजेश आहे. जेव्हा मी 25 वर्षाचा झालो तेव्हा माझ्या आईने माझ्यासमोर 2 मुलींचे फोटो ठेवले आणि त्यापैकी एकाला माझी जीवनसाथी म्हणून निवडायला सांगितले. मी दोन्ही फोटो काळजीपूर्वक पाहिले. एक मुलगी खूप सुंदर आणि गोरी होती तर दुसरी सावळी होती, पण तिची रूपरेषा खूप सुंदर होती. तिचा चेहरा उदासतेने भरलेला होता. मी त्या मुलीचा फोटो उचलला आणि आईला विचारले, आई, ही मुलगी कोण आहे? आईला आश्चर्य वाटले. तिने मला विचारले, बाळा, त्या गोऱ्या मुलीऐवजी तू ह्या मुलीला का निवडलेस? मी उत्तर दिले, आई, तिचा चेहरा खूप उदास दिसते. एकदा का ती घरी आली की ती लगेच तुम्हा सर्वांमध्ये मिसळून जाईल. तसे मला आई आणि बायकोच्या भांडणात अडकायचे नव्हते, म्हणून मला एक अशी मुलगी निवडायची होती जी शांत आणि सभ्य असेल. आई हसून म्हणाली, हो, तुझं अगदी बरोबर आहे. ती अनाथ आहे. तिला सांभाळायला कोणी नाही. तिच्या मावशीलाही तिचे लग्न एक ओझे वाटते आणि तिला त्यापासून सुटका हवी आहे. तिला फक्त तिचे लग्न कसे तरी लावून द्यायचे आहे. जर तुला ती मुलगी आवडली तर मी तुझे लग्न इथेच लावून देईन. पण खरं सांगायचं तर मला ती गोरी मुलगी जास्त आवडली होती. पण तुझं बरोबर आहे. जर एखादी गोरी मुलगी आली तर ती आमच्यावर रुसवा धरेल. जेव्हा माझ्या बहिणींना कळलं की मी एका सावळ्या मुलीला निवडलं आहे तेव्हा त्यांना सुरुवातीला धक्काच बसला. पण नंतर त्यांना खूप आनंद झाला की त्यांच्या भावाने एका शांत आणि सभ्य मुलीला आपली वहिनी बनवण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या आई आणि बहिणींनी तिथेच माझं स्थळ ठरवलं आणि माझं लग्न लवकरच निश्चित झालं. ती मुलगी खूप भाग्यवान होती आणि तिने आमच्या कुटुंबात एक खूप स्थान निर्माण केलं होतं. माझं लग्न निश्चित होताच अनेक वर्षापासून अटकून असलेला माझा विजा सुद्धा मंजूर झाला. मी अनेक वर्षापासून परदेशात काम करण्याचे विचार करत होतो, पण प्रत्येक वेळी माझ्या विजात काही ना काही समस्या येत होत्या आणि जसं स्थळ निश्चित झालं तसा माझा विजा मंजूर झाला आणि मला जर्मनीमध्ये एक खूप चांगली नोकरी मिळाली. जेव्हा मुलीच्या घरच्यांना ही बातमी कळली तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटलं. मला तातडीने परदेशात जायचं होतं, त्यामुळे माझ्या आईने माझ्या लग्नाचा आग्रह धरला आणि तो एक साधासुधा सोहळा होता आणि मी त्या मुलीला माझी वधू म्हणून घरी घेऊन आलो. लग्नाच्या रात्री मी सीमाला पहिल्यांदा पाहिलं आणि तिला पाहून मी खरोखरच थक्क झालो. ती सावळी होती पण अविश्वसनीय सुंदर होती. सीमाला पाहून माझी खात्री पटली की सावळी त्वचा गोऱ्या त्वचेपेक्षा खरोखरच चांगली असते आणि माणसात व्यक्तिमत्त्व त्याच्या गोरेपणाने नाही तर सौंदर्याने ठरतं. ती जितकी सुंदर होती तितकीच गोडही होती आणि तिचे शब्दही गोड होते. लग्नाच्या रात्री मी सीमाला वचन दिलं की मी तिला आयुष्यातलं सगळं सुख देईन. माझे शब्द ऐकून ती खूप रडली. मग तिने मला सांगितलं की माझ्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर ती फक्त आपलं आयुष्य जगत होती. प्रत्येक नात्याने तिचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर केला होता. त्यामुळे मला आता कोणाकडूनही कोणतीही आशा उरली नव्हती. माझं नशीब इतकं चांगलं नव्हतं की मला सुख मिळेल. माझ्या नशिबात फक्त संकटच लिहिली होती. तिचं ऐकून मी तिला वचन दिलं की मी तिला आयुष्यात कधीही दुःख देणार नाही. माझ्या शब्दांच्या ताकदीमुळे सीमाला माझ्यावर विश्वास ठेवावा लागला, नाहीतर आयुष्यात सत्य शोधण्याची तिची सगळी आशा संपली असती. तिने आपले आयुष्य तिच्या मावशीच्या घरी मोलकरीण म्हणून घालवले होते आणि जेव्हा ती तिच्या सासरच्या घरी आली तेव्हाही तिचा असा विश्वास होता की कोणीही अनाथ मुलीला हुंड्याशिवाय पाठवणार नाही. पण माझ्या शब्दांनी तिची खात्री पटली, म्हणून तिने माझ्या हातांचे चुंबक घेतले आणि डोळ्यांनीच तिच्या प्रेमाची खात्री दिली. आमच्या लग्नाची पहिली रात्र खूप सुंदर होती आणि पुढचे काही दिवस आम्ही एकत्र सुंदर क्षण घालवले. ती माझ्यासोबत खूप आनंदी होती आणि तिने वर्षानुवर्षे मनात दडून ठेवलेल्या सर्व गोष्टी माझ्यासोबत शेअर केल्या. तिने माझ्यासोबत सर्व काही शेअर करायला सुरुवात केली. तिच्या अनेक इच्छा होत्या ज्या माझ्यासोबत शेअर करण्यात तिला आनंद मिळत होता. तिने सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी मोठ्या लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक ऐकली. सीमा खूप चांगली आणि समजूतदार मुलगी होती. ती नेहमी माझ्याशी प्रेमाने वागायची. मी काहीही बोललो तरी ती कधीच रागवायची नाही. 1 महिना उलटला आणि माझी जर्मनीला जाण्याची वेळ आली.
मी त्या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत होतो आणि आता मला जाण्याची इच्छा होत नव्हती. सीमाचा हात धरून मी खूप दुःखी होतो, कारण मला तिला सोडून जायचे नव्हते. पण माझ्या कुटुंबाचा विश्वास माझ्या स्वतःच्या विश्वासाशी जोडलेला होता. एका बहिणीचं लग्न होणार होतं. माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न आधीच झालं होतं. एका भावाचं लग्न लावून द्यायचं होतं. मग घर बांधायचं होतं. माझ्या बहीण भावाचं आणि माझं बालपण जसं पोटापाण्यासाठी तळमळत घालवलं, तसं आयुष्य जगावं असं मला वाटत नव्हतं. म्हणून मला जर्मनीतून मिळणाऱ्या कमाईतून इथे व्यवसाय सुरू करून पाहायचं होतं. मी सीमालाही तेच वचन दिलं होतं. मी फक्त 4-5 वर्षात परत येईन आणि तिला पुन्हा कधीही सोडून जाणार नाही. या वचनावर विश्वास ठेवून सीमाने डोळ्यात अश्रू आणून विमानतळावर माझा निरोप घेतला. मला जर्मनीत येऊन 1 आठवडा झाला होता. पण मला घरी फोन करता आला नव्हता. मी फक्त माझ्या आगमनाची माहिती देण्यासाठी फोन केला होता. एका आठवड्यानंतर जेव्हा मी पूर्णपणे मोकळा झालो होतो आणि नोकरीही सुरू केली होती, तेव्हा मी घरी फोन केला. सीमाला फोन करून तासनतास बोलायचं आणि तिच्याशिवाय मला किती एकटं वाटतंय ते सांगायचं असं मी ठरवलं होतं. तिच्यावरचं माझं प्रेमही व्यक्त करायचं होतं. पण दुसरीकडे माझ्या आईच्या रडण्याच्या आवाजाने मला अस्वस्थ केलं. थोड्या बोलण्यानंतर माझ्या आईने सीमाविषयी असं काहीतरी सांगितलं की मी थक्कच झालो. माझ्या आईने मला सांगितलं की तू निघून गेल्याबरोबर तुझ्या बायकोचे आईवडील आले. तिने आम्हाला काही गोष्टी सांगायला सुरुवात केली आहे. ती तुझ्या बहिणीकडून कामं करून घेते आणि मग आम्ही तिच्या नवऱ्याची कमाई खातोय असं म्हणून आम्हाला टोचून बोलते. तुला आमची कीव वाटायला हवी. आजच सीमाचं खातं उघड आणि तिच्या खात्यात पैसे पाठव. तुझ्या बहिणींना जेवढे पैसे लागतील तेवढे त्या सीमाकडून घेऊ शकतात आणि मी हे घर सीमाच्या हवाली करेन. मग माझं काय? माझ्यासारख्या म्हातारीचं? मी नुसती पडून राहील. मला पैशाची काय गरज आहे? मी फक्त पूजापठण करतो आणि तुझ्यासाठी देवाला प्रार्थना करतो. तू कमावतेस म्हणून आता हे घर तुझ्या बायकोचं आहे. सगळे तुझ्या बायकोचे गुलाम आहेत. आई डोळे पुसत असं काहीतरी म्हणाली की माझ्या अंगात जणू आगच लागली आणि मी रागाने आईला म्हणालो, आई, सीमाचं खातं अजिबात उघडू नकोस. तू घरातील सर्वात मोठी आहेस. मी पैसे तुला देईन. मग तू ते तुझ्या मनाप्रमाणे खर्च करू शकतेस. घर तुलाच चालवायचं आहे. सीमा अजून मोठी झालेली नाही. तिला अजून घरकामाबद्दल फारसं काही माहीत नाही. तू घर चालवलंस तर मला काळजी करावी लागणार नाही. तुम्हाला माझ्या कमाईचं महत्त्व पटेल आणि माझ्या बहिणी माझ्या बायकोकडे पैशासाठी भीक मागताना मी पाहू शकत नाही. म्हणूनच मी पैसे तुमच्या खात्यात पाठवीन. मी रागाने म्हणालो की सीमाचं डोकं फिरलं आहे असं दिसतंय. ती आधी अशी नव्हती. त्यावर माझी आई म्हणाली, हो, आम्हालाही तसं वाटत नव्हतं. पण तू गेल्यानंतर तिने असे काही वेगळेच रंग दाखवले आहेत की आता ती एखाद्या सिंहणीसारखी झाली आहे. मग मी आईला सीमाशी बोलू देण्याची विनंती केली आणि खूप वेळानंतर तिने सीमाशी बोलण्याची सोय केली. ते संभाषण जेमतेम 2 मिनिटं चाललं. त्यात मी फक्त सीमाला रागाने ओरडलो. तिने माझ्या आईची आणि घराची काळजी घ्यायला हवी. माझ्या कुटुंबाशी नीट वागायला हवं. मी तिलाही सांगितले की माझी बहीण अजून शिकत आहे. तिच्याकडून कोणतीही घरकाम करू घेऊ नकोस. सगळी घरकाम तू स्वतः कर. तिला चांगलं शिकू दे. मी जे बोललो ते ऐकून सीमाला धक्काच बसला. ती माझ्या प्रेमळ शब्दांची वाट पाहत होती. माझ्या आईने तिच्याबद्दल माझ्या मनात काय पेरलं होतं याची तिला काहीच कल्पना नव्हती. माझ्या रागाच्या आणि कठोर शब्दांच्या कडवटपणाने सीमाचे हृदय तुटले. तिने आपले होठ मिटून घेतले. तिला समजले की पुन्हा एकदा तिच्या अपेक्षा चुकीच्या होत्या. म्हणून नेहमीप्रमाणे तिने ते कडू औषध गिळले आणि माझ्याकडे तक्रार केली नाही. आणि मग नेहमी असेच घडायचे. जेव्हा कधी मी घरी फोन करायचो तेव्हा माझी आई मला खूप दिवसांनी सीमाशी बोलायला लावायची. मी तिच्याशी बोलण्याआधीच सीमाविरुद्धच्या त्या सगळ्या गोष्टींनी माझं मन विषारी केलं असतं. मी तिच्याशी प्रेमाने सुद्धा बोलू शकत नव्हतो. मी नेहमी रागानेच बोलायचो. अगदी हळू आवाजात बोललो तरी मी सामान्य संभाषणाच्या पलीकडे जाऊ शकत नव्हतो. आमचं नातं असंच चालू राहिलं. मग 3 महिन्यानंतर माझ्या आईने मला सांगितलं की मी बाबा होणार आहे. हे ऐकून मला धक्काच बसला आणि मी तिला म्हणालो की मला जर्मनीला येऊन 3 महिने झाले आहेत. मग मी आता बाबा कसा होऊ शकेन? माझी आई म्हणाली, मी तुला हे सुरुवातीलाच सांगणार होते. सुरुवातीच्या काळात चढ-उतार होतातच. तिथे परदेशात तुला काळजी वाटेल आणि तू बाळ होण्याचं स्वप्न पाहू लागशील. आणि मग जर काय झालं तर तुझं मन तुटेल. असंही तुझ्या बायकोला बाळ हवं आहे असं नाही. ती बाळाला इजा पोहोचण्यासाठी नेहमी विचित्र गोष्टी करत असते. म्हणूनच मी भीतीने तुला काही सांगितलं नाही. पण आता 3 महिने झाले आहेत म्हणून मी तुला सांगत आहे. बाळाबद्दल ऐकून मला खूप आनंद झाला होता. पण दुसरीकडे मला खूप आश्चर्य वाटले. सीमाला आई व्हायची नव्हती. मी माझ्या आईला सीमाशी बोलायला सांगितले. मग पहिल्यांदाच मी सीमाशी प्रेमाने बोललो. पण तिने हो म्हणण्यापलीकडे काहीच उत्तर दिले नाही. यावरून माझी खात्री पटली की सीमाला त्या बाळाबद्दल खरंच काहीच प्रेम नव्हते. मग जेव्हा माझ्या आईने पुन्हा फोन घेतला तेव्हा ती म्हणाली,
तुझी बायको स्वतःची अजिबात काळजी घेत नाही, उलट ती सगळं बाहेरचं खात असते. मी दिलेले सगळे पैसे ती उडवून टाकते. बाळाला हानी पोचणारे पदार्थ खाऊ नकोस असं मी तिला कितीतरी वेळा सांगितलं आहे, पण तिला काही कळतच नाही. माझ्या आईने सीमाला पुन्हा फोन करायला सांगितले. हे तू तिला समजावून सांगायला हवं. म्हणून यावेळी मी सीमाशी खूप रागाने बोललो आणि म्हणालो, माझ्या बाळाशी अशी चूक मी सहन करणार नाही. माझ्या बाळाला काही होता कामा नये, म्हणून माझी आई जे काही देईल ते खा. बाहेरचं जेवण खाऊ नकोस. माझ्या सूचनेला सीमा फक्त ठीक आहे म्हणाली आणि तिने फोन ठेवला. तिच्या डोळ्यातले काही अश्रू होते जे तिने गिळून टाकले होते. तिची इच्छा असूनही ती मला सांगू शकत नव्हती. तिचं संपूर्ण आयुष्य इतकं तणावपूर्ण होतं की अनेक महिने तसेच निघून गेले आणि 9 महिन्यानंतर मला बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी मिळाली. मी जर्मनीत आल्याला 9 महिने झाले होते. माझ्या लग्नानंतर 3 महिन्यांनी मी आलो होतो. आमच्या लग्नाला 1 वर्ष झालं होतं आणि मी एका मुलाचा बाप झालो होतो. ही बातमी इतकी हृदयस्पर्शी होती की माझ्या हृदयाला भारतात परत जाण्याची ओढ लागली होती. पण माझा 4 वर्षाचा करार होता आणि मी त्याआधी परत जाऊ शकत नव्हतो. जेव्हा जेव्हा मी माझ्या आईला माझ्या बाळाचा आवाज ऐकायला सांगायचो, तेव्हा ती फोन माझ्या बाळाजवळ ठेवायची. फक्त बाळाच्या हसण्यानेच माझं मन भरून यायचं. मी माझ्या बायकोशी क्वचितच बोलायचो. माझं मन माझ्या बाळाला पाहण्यासाठी आतुर झालं होतं. माझ्या बायकोबद्दलच्या माझ्या भावना पूर्णपणे बदलल्या होत्या. कदाचित याचं कारण असं असावं की माझ्या आईने सीमाबद्दलचे नकारात्मक विचार माझ्या मनात आणि हृदयात पेरले होते. मी 4 वर्षे माझ्या आईला खूप पैसे पाठवले होते. पण जेव्हा मी परत येण्याबद्दल बोललो आणि म्हणालो की आईला पाठवलेले पैसे व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरेन, तेव्हा माझ्या आईने मला सांगितले की ते सर्व पैसे माझ्या पत्नीवर आणि मुलाच्या जन्मावर खर्च झाले आहेत. माझी आई म्हणाली, सुट्टीवर यायचे असेल तर या, पण कायमचे परत येऊ नका. आईचे शब्द ऐकून मला खूप वाईट वाटले, कारण मी माझ्या पत्नीला 4 वर्षाचे वचन दिले होते. त्या 4 वर्षात मी लाखो रुपये कमावले होते आणि ते सर्व माझ्या आईला पाठवले होते. हे सर्व पैसे मोठ्या व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरण्यात आले असते, पण माझ्या आईने ते पैसे कसे खर्च केले ते मला माहीत नाही आणि तिच्याकडे काहीच उरले नाही. दर महिन्याला माझी आई मला सांगायची, तुझ्या पत्नीला कपडे, दागिने, मेकअप, तुझ्या मुलासाठी वस्तू मिळतील. हे पैसे त्या खर्चावर खर्च होतील. मी माझ्या आईवर आंधळेपणाने विश्वास ठेवला. मला अजूनही वाटत होते की सीमा पुरेसे पैसे वाचवू शकणार नाही, कारण माझी आई नेहमीच एक कारस्थान स्त्री होती. माझा सीमावरचा राग वाढत होता. मग मी सुट्टी घेऊन भारतात गेलो. घरी परतल्यावर आईला पाहून मला खूप आनंद झाला. माझा 3 वर्षाचा मुलगा माझ्यासमोरच खेळत होता. त्याला पाहणे खूप जड जात होते. मी त्याच्याकडे धावत गेलो, त्याला उचलून घेतले आणि त्याला कुरवाळू लागलो. वडिलांचे प्रेम पहिल्यांदाच अनुभवून माझा मुलगा रडू लागला. सीमा माझ्यासमोर उभी होती, डोळ्यात पाणी आणून माझ्याकडे पाहत होती. ती आपल्या मुलाचे प्रेम मोठ्या प्रेमाने पाहत होती. 4 वर्षानंतर माझ्या पत्नीला पाहून माझे मन नरम झाले. मला तिच्याकडे जाऊन तिला प्रेम द्यायचे वाटले. तिने माझ्या पायांचा स्पर्श केला. मी तिला आशीर्वाद दिला. सीमाची अवस्था पाहून मला धक्का बसला. ती पूर्णपणे क्रूर झाली होती. तिचा रंग सावळा काळा पडला होता आणि तिच्या चेहऱ्यावर खूप थकवा दिसत होता. अचानक माझी नजर तिच्या फाटलेल्या जुन्या कपड्यांवर पडली, जे जागोजागी ठिगळे लावलेली होते. ती एखाद्या भिकाऱ्यासारखी दिसत होती आणि याच गोष्टीने मला आश्चर्य आणि चिंता वाटली. दर महिन्याला स्वतःवर लाखो रुपये खर्च करूनही मी पोहोचलो तेव्हा तिची अवस्था इतकी वाईट का होती? मी सीमाला काही विचारण्याआधीच माझ्या आईने माझा हात धरला आणि मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे, माझ्या शेजारी बस, माझ्याशी बोल असं म्हणत मला तिच्या खोलीत नेलं. मी 4 वर्षापासून तुझी खूप आठवण काढत होतो. मला माझ्या पत्नीसोबत काही क्षण घालवायचे होते. आईच्या सांगण्यावरून मी तिच्यासोबत आलो तर माझी पत्नी दूर उभी राहून डोळ्यात पाणी आणून माझ्याकडे पाहत होती आणि मग ती स्वयंपाकघराकडे वळली, कारण तिचा मोठा दीर आज घरी येणार होता. त्यांचा भाऊ महिन्याभरासाठी आला होता आणि त्यांनी जाहीर केले होते की तो संपूर्ण महिनाभर तिथेच राहणार आहे. त्यामुळे आता सीमाला रात्रंदिवस त्यांची सेवा करावी लागत होती. सीमाने तिच्या मोठ्या दीराला आवडणारे सर्व पदार्थ बनवले होते, कारण जेव्हा जेव्हा ते यायचा तेव्हा तो सीमाकडून नवीन पदार्थ बनवून घ्यायचा आणि खायचा. मग ती तिच्या धाकट्या नंदेंचे कपडे इस्त्री करायला बसली. जेव्हा मी तिच्याकडे गेलो तेव्हा तिच्याकडे माझ्यासाठी वेळच नव्हता. तिच्याकडे कामांची एक मोठी यादी होती. मला दुसरी संधी मिळण्याआधीच माझ्या मोठ्या विवाहित बहिणी घरी आल्या. मुलांच्या गोंधळामुळे आणि गडबडीमुळे मला माझ्या पत्नीसोबत वेळ घालवायला वेळच मिळाली नाही. त्या संध्याकाळी जेव्हा सर्वजण जेवणासाठी जेवणाच्या टेबलावर होते तेव्हा मला सीमा कुठेच दिसली नाही. तिची खुर्चीसुद्धा गायब झाली होती. जेव्हा मी सीमाला हाक मारली तेव्हा माझ्या आईने मला थांबवले आणि म्हणाली, जाऊ दे, ती पोळ्या बनवत आहे. सर्वांना गरम पोळ्या खायची सवय आहे. इथे कोणी थंड पोळ्या खात नाही. आईचे शब्द ऐकून मी गप्प झालो आणि मला खूप वाईट वाटले. मी मोठ्या मुश्किलने काही घास खाल्ले. आई आणि बहिणी मला थांबवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण माझी खाण्याची आवडच निघून गेली होती. जेवण झाल्यावर सगळ्या बहिणी माझ्या भोवती जमा झाल्या आणि मला भेटवस्तू दाखवण्याचा आग्रह करू लागल्या.
मी प्रत्येकासाठी काहीतरी आणले होते. त्यांनी मला पिशव्या उघडायला भाग पाडले आणि मी माझ्या पत्नीसाठी आणलेल्या वस्तू त्यांच्यात वाटून घेतल्या आणि मी माझ्या बहिणींसाठी आणलेल्या भेटवस्तू त्यांनी आपसात ठेवल्या. फक्त एकच अत्तर शिल्लक राहिले होते आणि ते मी स्वतःकडे ठेवले. रात्री मी सीमाची वाट पाहत होतो. ती पहाटे 2च्या सुमारात खोलीत आली आणि बरीच थकलेली होती. मी तिच्याजवळ जाऊन तिला मिठी मारली. मग तिच्या शेजारी बसून बोलू लागलो. पण सीमाकडे माझ्या प्रश्नाची उत्तरे नव्हती, म्हणून तिने फक्त हो असे उत्तर दिले. मग मी तिला भेटवस्तू एक अत्तर दिले. तिने ते शांतपणे घेतले. हो, मी माझ्या मुलासाठी आणलेल्या वस्तूकडे ती मोठ्या लक्ष आणि प्रेमाने पाहत होती आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. सीमाचं बदललेलं वागणं पाहून मला खूप आश्चर्य वाटलं. मग मी तिला आराम करायला सांगितला. दिवसभराच्या कामानंतर ती खूप दमली होती. त्यावर ती म्हणाली, "नाही, मला अजून तुझ्या सगळ्या बहिणींचे कपडे धुवायचे आहेत. सगळ्यांचे कपडे तिथेच आहेत. आज नाही धुतले तर उद्या खूप होतील." मग तिने मला विचारलं आणि ती कपडे धुवायला गेली. मी फक्त तिच्याकडे शांतपणे बघत राहिलो. ती गेल्यावर मी तिचे कपाट उघडले, तर त्यात नवीन कपडे नव्हते, दागिने किंवा मेकअपही नव्हता, काहीच नव्हतं. तिच्या लग्नाच्या वेळी मी तिला विकत घेऊन दिलेले जुने कपडेच तिथे होते. आईने मला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी इथे का दिसत नव्हत्या हे मला कळत नव्हतं. मी खूप थकलो होतो म्हणून झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशी माझ्या बहिणींनी मला घेरले आणि वाटेल त्या मागण्या करू लागल्या. काहींना फिरायला जायचे होते तर काहींना खरेदीला जायचे होते. माझी पत्नी स्वयंपाकघरात एकटीच सर्वांसाठी जेवण बनवत होती. माझी नजर सतत स्वयंपाकघराच्या दाराकडे जात होती. आम्ही बोलत असताना मी माझ्या बहिणींकडे अधूनमधून पाहत होतो. अचानक माझ्या लक्षात एक गोष्ट आली. माझ्या बहिणींनी खूप जड दागिने घातले होते. त्यांचे नवरे मात्र सामान्य नोकऱ्या करत होते. त्यांची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. माझ्या बहिणींनी इतके जड दागिने घातले होते. मला मोह आवरला नाही, म्हणून मी त्यांना विचारले की त्यांनी इतके महागडे दागिने कुठून घेतले. त्या म्हणाल्या की त्यांच्या आईने ते त्यांच्यासाठी बनवून घेतले होते. माझ्या बहिणीचे बोलणे ऐकून माझ्या आईला कमालीचा धक्का बसला आणि ती म्हणाली, "हो, मी त्यांच्या लग्नात त्यांना काहीच दिले नव्हते, म्हणून मी थोडे पैसे जमवून दागिने बनवून घेतले आणि तिला भेट म्हणून दिले." आईचे बोलणे ऐकून मी गप्प झालो. मग माझ्या धाकट्या भावाने मला सांगितले की त्याने एक कारखाना उघडला आहे, ज्यामुळे मला आणखी आश्चर्य वाटले, कारण त्याने आयुष्यात कधीच काही केले नव्हते. मग त्याला अचानक एवढे पैसे कुठून मिळाले? त्याने स्वतःचा कारखाना उघडला. मला सगळ्या गोष्टींचे आश्चर्य वाटत होते आणि मला बरेच काही समजले. कोणीही इतका आंधळा नसतो आणि त्याला सत्य स्वतःच्या डोळ्यांनी दिसू नये. मग 2 दिवसांनी माझ्या धाकट्या बहिणीने, जिचे लग्न मी जर्मनीला गेल्यानंतर झाले होते, मला काही कामासाठी तिच्या घरी बोलावले. तिच्या खोलीत जगभरातील सुंदर फर्निचर पाहून मला आश्चर्य वाटले. त्यात AC, कूलर, पंखा, जेवणाचे टेबल आणि तिच्या नवऱ्यासाठी 4चाकी गाडी होती. तिने मला सांगितले की हे सर्व माझ्या आईने तिच्यासाठी बनवले होते. ती मला आनंदाने सांगत होती की माझ्या आईने मला इतका मौल्यवान हुंडा दिला होता की मी सासरच्या घरात खूप प्रसिद्ध झाले होते. सगळेच आश्चर्यचकित झाले होते. एवढे मोठे आणि सुंदर फर्निचर, एवढा मोठा सोफ्याचा सेट आणि माझ्या नवऱ्यासाठी गाडी, हे सर्व माझ्या आईने दिले होते. माझ्या इतक्या वर्षांची मेहनत कुठे खर्च झाली हे मला समजले. माझ्या धाकट्या बहिणींच्या हुंड्यात सर्व चैनींच्या वस्तू होत्या, तर इतर बहिणींना सोन्यांचे दागिने मिळाले आणि माझ्या धाकट्या भावाला कारखाना मिळाला. मी रिकाम्या हाताने परतलो होतो आणि माझी पत्नी मोलकरीण बनली होती. मला स्वतःची खूप कीव आली, कारण इतकी वर्षे मला या सगळ्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. पण एक गोष्ट मला अजूनही कळत नव्हती, ती म्हणजे सीमा इतके दिवस गप्प का राहिली होती. तिने माझ्याकडे तक्रार का केली नाही? ती शांतपणे संपूर्ण घराची सेवा करत होती आणि माझ्या मुलाची काळजी घेत होती. 2 दिवसांनी नवरात्रीचे 9 दिवस संपत आले होते. त्या दिवशी कन्येला जेवण द्यायचे होते. मी कोणालाही न सांगता सीमा आणि माझ्या मुलासाठी गुपचूप खरेदी केली. मग मी सगळी खरेदी आणून कपाटात काळजीपूर्वक ठेवली. तिने नवरात्रीचे 9 दिवस अन्न पाण्याशिवाय उपास केला होता आणि घरातील सर्व कामे केली होती. मला सकाळी लवकर सीमाला आश्चर्यचकित करायचे होते. मला माझ्या चुकांबद्दल तिची माफीही मागायची होती. पण जेव्हा मुलीला खाऊ घातले जात होते आणि मी घरात शिरलो, तेव्हा मला सीमा कुठेच दिसली नाही. मी खोलीत गेलो तेव्हा सीमा आपला मुलगा सोनूला समजावत होती. त्याला हेच जुने कपडे घालावे लागतील, आमच्याकडे नवीन कपडे नाहीत. सोनू रडत होता आणि म्हणत होता, "तुम्ही नेहमी असंच करता. तुम्ही मला सागर आणि रोहनचे जुने कपडे घालायला लावता." सीमाने त्याला समजावले, "हेच आपलं नशीब आहे. आता तू हेच कपडे घाल." तिचे शब्द ऐकून माझ्या काळजात शरमेने धस्स झाले आणि तिला झालेली जाणीव मला हादरवून गेली. मी पुढे जाऊन तिला विचारले की मी सोनूसाठी आणलेले कपडे कुठे आहेत. तिने मला सांगितले की माझ्या मोठ्या बहिणीने आणि लहान बहिणीने ते सर्व आपापसात वाटून घेतले आहेत आणि आपल्या मुलाचे जुने कपडे त्यांना दिले आहेत. सीमाच्या शब्दांनी मला प्रचंड राग आला. मग मी सीमाला म्हणालो, "कृपया मला माफ कर आणि या घरात शेवटची नवरात्री घालव."
त्यानंतर आम्ही इथे राहणार नाही आणि तुम्ही दोघे माझ्यासोबत जर्मनीला याल. मी माझ्या मुलांना आता इथे सोडू शकत नाही. मी तुमच्या आणि मुलाच्या पासपोर्टची सगळी व्यवस्था केली आहे. मी लवकरच तिथे नवीन घराची सोय करेन. मग मी त्यांच्यासाठी विकत घेतलेले नवीन कपडे कपाटातून बाहेर काढले आणि सोनूला दिले, जो खूप आनंदित झाला होता. सीमाच्या डोळ्यात पाणी आले. तिने मला सांगितले की तुझ्या आईला तिचे तयार होणे अजिबात आवडत नाही, म्हणूनच तुम्ही गेल्यापासून तिने नवीन कपडे घातले नव्हते. मी तिला म्हणालो की ती माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. तुझ्यासारखी पत्नी आणि जीवनसाथी मिळाल्याने मी खूप भाग्यवान आहे. आतापासून माझी आई काही बोलणार नाही. तू जाऊन तयार हो. तिने मला सांगितले की बाकीच्या जगाप्रमाणेच तुम्ही माझा स्वाभिमान मोडला होता, म्हणूनच मी तुमच्याकडे तक्रार केली नाही. मला खूप वाईट वाटले आणि नवरात्रीच्या शेवटच्या दिवसानंतर मी माझी पत्नी आणि मुलांना घेऊन ते घर कायमचे सोडून गेलो. मी माझी पत्नी आणि मुलांसोबत जर्मनीला राहायला गेलो. आज 1 वर्ष पूर्ण झाले होते. मी माझ्या आईचा एकही फोन उचलत नव्हतो. मला तिचा खूप राग आला होता. मी कमावलेल्या पैशांनी ती तिच्या सर्व मुलांची काळजी घ्यायची. माझी आई माझी बायको आणि मुलं सोडून बाकी सगळ्यांची काळजी घ्यायची. माझ्या आईने मला अनेकदा फोन केला होता, पण मी तिच्या एकाही फोनला उत्तर दिले नव्हते. मग माझ्या बायकोने मला समजावून सांगितले की तू तुझ्या आईसोबत असं वागू शकत नाहीस. तिला नक्कीच काहीतरी त्रास असणार. शेवटी तू फोन उचलून तिची तब्येत बरी आहे का हे विचारायला हवं. माझ्या बायकोने खूप काही सहन केले, पण तिच्या मनात तिच्याबद्दल कधीही कटुता आली नाही. जेव्हा मी पुन्हा फोन केला तेव्हा माझी आई खूप रडली आणि म्हणाली, तुझ्या धाकट्या भावाने प्रेमविवाह केला आहे आणि आमच्यासोबत एक दिवसही घालवलेला नाही. तो तिच्यासोबत वेगळा राहतोय. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तुझे सगळे पैसे तुझ्या धाकट्या भावावर गुंतवले, पण आज लग्न होताच तो वेगळा झाला. त्याची बायको इतकी तापट आहे की तिला आमच्याशी बोलायलाही आवडत नाही. तो आम्हाला अज्ञानी आणि मूर्ख समजते. तुझ्या बहिणी त्यांच्या सासरच्या घरी आहेत. आता मी खूप अस्वस्थ आहे. मी एकटी स्वयंपाक करू शकत नाही. जेव्हा मी तुझ्या बहिणींना फोन करतो तेव्हा त्या म्हणतात की त्यांच्याकडे वेळ नाही. आता सांग मी काय करू बाळा. माझ्या आईचे शब्द ऐकून मला त्या दिवसांची आठवण झाली, जेव्हा ते माझ्या बायकोसोबत कितीतरी गुन्हे करायची आणि ती ते सर्व मुकाट्याने सहन करायची. तिने माझ्याकडे कधीही तक्रार केली नाही. आज ती ज्या परिस्थितीत होती ती तिच्या कृत्यांची शिक्षा होती. तिनं माझी कमाई तिच्या सर्व मुलांवर उधळवली आणि तीच मुले तिला दिवसातून 2 वेळेचं जेवणही द्यायला तयार नव्हती. मला तुम्हा सर्वांना विचारायचं आहे, मी माझ्या आईला माझ्यासोबत ठेवावं की माझ्या भावंडाप्रमाणे तिला सोडून द्यावं. माझी पत्नी म्हणते की तू तुझं कर्तव्य विसरू नकोस. ती कोणीही असो, ती तुझी आई आहे. तू तिला तुझ्यासोबत ठेवायलाच हवं. आणि तुम्ही जिथे कुठे माझे व्हिडिओ पाहता तिथे कृपया कमेंटमध्ये तुमच्या शहराचं आणि राज्याचं नाव लिहा. मला तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आवडतं. आणि जे कोणी माझे व्हिडिओ पाहतात, लाईक करतात आणि शेअर करतात, त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. जर तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि हो, जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करा. उद्या आपण आणखी एका रंजक गोष्टीसोबत भेटू. कृपया तुमचं माझ्यावर प्रेम आणि आपुलकी कायम ठेवा. माझ्या सर्व मित्रांनो, तुम्हाला प्रेमळ शुभेच्छा. आनंदी राहा, निरोगी राहा, मस्त राहा.